नांदेड़ जिले में एक वाक़या पेश आया जिसमें एक नाबालिग तलबा को दवाई देकर जिनसी ज़्यादती का निशाना बनाया। ये वाक़या नांदेड़ के हदगांव तालुक़े के तामसा में पेश आया। इस ताल्लुक़ से नांदेड़ जिला एसपी अविनाश कुमार ने मज़ीद मालूमात दी। तामसा पोलीस स्टेशनमध्ये काल एक गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये की पुढील तपास SDPO भोकर करणार आणि ह्या घटनामध्ये असा फिर्यादमध्ये आहे की ते काहीतरी एक नशे देऊन आणि पुढे त्यांना प्रेशरमध्ये ब्लॅकमेलिंग करून त्याच्यावर एक मायनर मुलगीवर अत्याचार झालेली आहे। त्याच्या आता पुढील तपास DYSP रँकचे अधिकारी करणार, SDPO भोकर शफकत आमना हा करणार आणि ह्यामध्ये जे काही शक्यता आहे, जे काही इन्व्हॉल्व आहे ते सर्व अटक होणार। आरोपी प्राध्यापक आहे, ते एक स्कूलचा प्राध्यापक आहे आणि सध्या अटक नाही, पण त्याच्यासाठी टीम वगैरे निघालेली आहे, टीम डिप्लॉयड आहे आणि ते लवकरच अटक होणार असं मला वाटतं। और इस मामले पर MP नागेश पाटिल अष्टीकर ने क्या कहा, देखिए। तामसा प्रकरण जे चालू आहे आत्ताची की अल्पवयीन मुलीवर जे काही अत्याचार झाला, ज्यावेळेस ही घटना मला कळाली, मी दिल्लीमध्ये असताना मला काही पत्रकारांनी आणि काही माझ्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला की असे असे प्रकार झालेला आहे। मी थोडीशी चौकशी केल्याच्या नंतर ज्यावेळेस मला लक्षात आलं की हा माध्यमिक शाळेवरचा आमचा मुख्याध्यापक आहे, मी स्वतःहून DYSP मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरावर कठोर कारवाई झाली पाहिजे। मी अशा कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही कोणाला पाठीशी घालत नसतो। मी साधा कोणी दारू विक्रेते असेल किंवा वाळू विक्रेता असेल किंवा कोणता मटकावाला असेल, अशा लोकांच्या पाठीशी मी कधीही नसतो। हा तर खूप मोठा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याला पाठीशी घालणारा किंवा त्याचं समर्थन करणाऱ्यापैकी मी नाही। त्यामुळे मी तातडीनं या आमच्या मुख्याध्यापकाला मी तिथून निलंबित केलं। मागे 9 तारखेचं त्याचं निलंबन आहे आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी स्वतःहून DYSP मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरावर कठोर कारवाई झाली पाहिजे, सत्य समोर सगळ्यांच्या आलं पाहिजे आणि जर तसं काही त्यांनी केलेलं कृत्य असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे। मी आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की मी त्या मुख्याध्यापकाला निलंबित केलेलं आहे। नवीन मुख्याध्यापक पुजारी सर म्हणून तिथं कार्यान्वित केलेले आहेत आणि जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा नक्की होईल। नागेश पाटील अशा गोष्टीच्या पाठीशी कधीही कोणी कुणालाही घालत नसतो। हे आपल्या ज्ञानासाठी म्हणून मी मुद्दामून हा क्लिप आपल्याला देत आहे, कारण मी सध्याला अधिवेशन चालू असल्यामुळं मी दिल्लीला आहे। इथून आल्याच्या नंतर ही पुढची प्रक्रिया मी सर्व आपल्याशी बोलेल, पण सध्याला तरी मी त्याला निलंबित केलेलं आहे आणि अजिबात अशा कुठल्याही गोष्टीमध्ये पाठीशी मी घालणारा माणूस नाहीये। थँक्यू।